नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनविले आहे पौष्टिक व चविष्ट पराठे। लहान मुले भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात विटॅमिन, प्रोटीनची कमतरता होते। ते सतत आजारी पडतात। या पद्धतीने तुम्ही पराठे बनवले तर तुमची मुले आवडीने खातील व तुम्हीही टेन्शन फ्री व्हाल। आजची रेसिपी 3 in 1 रेसिपी आहे। चला तर हे पराठे व त्यातील सिक्रेट पौष्टिक मसाला कसा बनवायचा ते आपण बघू। येथे मी पिकलेले डांगर घेतलेले आहे, त्यालाच लाल भोपळाही म्हणतात। त्याची सालं काढून मोठे मोठे तुकडे करून घेतले आहे। त्याचप्रमाणे 3 बीट घेतले आहे, त्याचीही सालं काढून मोठे तुकडे करून घेतले आहेत। डांगर एका मोठ्या वाटीत व बीट साईडला ठेवून कुकरमध्ये टाकायचे। त्यात आता अर्धा ग्लास पाणी घालायचे व कुकरला मंद गॅसवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला पाणी कमी प्रमाणातच वापरायचे आहे। आज मी तुम्हाला 2 प्रकारचे पराठे दाखवणार आहेत, त्यामुळे या पद्धतीने कुकरमध्ये ठेवून घेतले आहे। तुम्ही एका वेळेस एकच पराठे देखील बनवू शकता। आता आपण पराठ्यांमध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी येथे मी अर्धी वाटी सफेद तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4-5 लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला व 2 चमचे धना पावडर, 1 वाटी कढीपत्ता व चवीनुसार मीठ घेतलेले आहे। पदार्थ मध्यम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत। कुकर आपला थंड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकाच शिट्टीमध्ये सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत। आता या भाज्या आपण थंड होण्यासाठी बाहेर काढून घेऊया। भाज्या पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला त्यांची प्युरी करून घ्यायची आहे। तुम्ही हाताने स्मॅश करून घेतल्या तरी चालेल। अतिशय झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। सकाळच्या नाश्त्यामध्ये व मुलांच्या टिफिनलाही ही रेसिपी करून देऊ शकता। आता आपण मसाला तयार करून घेऊ। तव्यावर थोडे तेल घालून कढीपत्ता, लसूण पाकळ्या व लाल सुक्या मिरच्या खरपूस भाजून घेणार आहोत। हे सर्व भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे। याच पद्धतीने सर्व पदार्थ आपण मध्यम गॅसवर खरपूस भाजून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर हे सर्व पदार्थ मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे। खूप बारीक पावडरही करायची नाही। बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण घेतलेले लाल तिखट, काळा मसाला व धना पावडर, मीठ घालून चांगले हलवून घेणार आहोत। इथे मी सर्व पदार्थ हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेत आहे। यामध्ये तुम्ही थोडा चाट मसाला व पिठी साखर देखील घालू शकता, त्यामुळे त्याची चव अजून छान लागते। हा मसाला फ्रीजमध्ये 15 दिवस व बाहेर 8 दिवस आरामात टिकतो। आता पराठे तयार करण्यासाठी आपण कणिक भिजवून घेणार आहोत। येथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे। यात आता तयार केलेली डांगराची पेस्ट घालून घेणार आहोत। पेस्ट करताना अजिबात पाणी घालायचे नाही। पोळ्या तयार करायला जसे पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण कणिक भिजवून घेतलेली आहे। याच पद्धतीने 2 वाट्या कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालायचे आहे। त्यामध्ये बीटाची पेस्ट घालून घेणार आहोत। हीच पद्धत वापरून तुम्ही बटाटा, पालक, भोपळा इत्यादी भाज्यांचे देखील पराठे बनवू शकतात। त्याचप्रमाणे या पिठाच्या तुम्ही फक्त पोळ्या देखील बनवू शकतात। तुम्ही पाहू शकता दोन्हीही प्रकारचे पीठ आपले व्यवस्थित मळून झालेले आहे व आपला पौष्टिक मसाला देखील तयार आहे। आता आपण पराठे तयार करून घेऊया।
या पद्धतीने सुरुवातीला पिठाचा गोळा घेऊन मी जाडसर पराठा लाटून घेणार आहे। इतका जाडसर पराठा मी ठेवलेला आहे। आता या पराठ्याला तुम्ही तेल, बटर किंवा तूप लावून घेऊ शकता, त्यामुळे लावलेला मसाला त्याला चिटकून बसेल। या पद्धतीने सर्व मसाला पराठ्यावर पसरवून घ्यायचा आहे। यावर हळूवारपणे लाटणे फिरवून घ्यायचे आहे। या पद्धतीने सुरीने कट करून रोल करून घ्यायचा आहे। यामुळे पराठ्याला छान लेयर पडतात। या पद्धतीने गोळा तयार करून झाल्यावर जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला पराठा लाटून झालेला आहे। याच पद्धतीने आपल्याला बीटाचा पराठा देखील बनवून घ्यायचा आहे। बीटाच्या पराठ्याला देखील तेल लावून घ्यायचे आहे। यावर आता मसाला पसरवून घ्यायचा आहे। हा मसाला तुम्ही कुठल्याही सुक्या भाज्या करताना वापरू शकता, त्यामुळे भाज्या चवीला अतिशय छान लागतात। 8 दिवसाचा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता। बाजारातील प्रिझर्वेटिव्ह टाकलेले रेडीमेड मसाले आणण्यापेक्षा तुम्ही असे मसाले घरी बनवू शकता। आता या पद्धतीने रोल करून बीटाचा पराठा देखील जाडसर लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीने सर्व पराठे मी आधी लाटून घेतलेले आहेत। हे पराठे भाजण्यासाठी येथे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे। या पद्धतीने तुम्ही तूप किंवा बटर लावून पराठे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। चमच्याने दाब देऊन उलटपालट करून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने सर्व पराठे आपण भाजून घेणार आहोत। बघा पराठ्याला किती छान रंग आलेला आहे। आता बीटाचे पराठे देखील भाजून घेणार आहोत। त्यांचाही रंग छान दिसत आहे। चवीला तर अप्रतिम झालेले आहेत। तुम्ही देखील हे पौष्टिक पराठे नक्की करून बघा, अगदी झटपट तयार होतात। आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मुलांच्या टिफिनसाठी व सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे। तयार झाले आहेत आपले गरमागरम पराठे। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन पौष्टिक रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।